बरेच वेळा तर डीजी येतात क्लबला, मग त्याच्यावर लक्षच देत नाही, कधी आले कधी गेले, काय असं होतात गोष्टी अशा बऱ्याच क्लबमध्ये होतात बघितल्या. दुसरं की असं त्यांचा टाइम किती आहे, म्हणजे आपल्या आता 4 क्लबला व्हिजिट द्यायची आहे त्यांना, एका दिवशी 2 क्लबला व्हिजिट जर त्यांनी ठेवली असेल तर त्यांनी आपल्यासाठी 4 तास ठेवलेले असतात. तर 4 तासापैकी मग आपण आपल्याकडे जे असलेले क्लब आहेत ते त्यांना ह्या प्रोजेक्टला या माझ्यासोबत, त्या प्रोजेक्टला माझ्यासोबत आलं पाहिजे, हे पण केलं पाहिजे डीजीनी, ते पण केलं पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायचा आणि त्या प्रेसिडेंटला सांगितलं पाहिजे की नाही बाबा एवढाच वेळ आहे, एवढ्या वेळेमध्ये जेवढं बसेल आपण एवढंच करूया, काय महत्वाचं असेल तेवढंच करूया. प्रेसिडेंटला अपेक्षा अर्थात असणारच की माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला आले पाहिजे, डीजी आले पाहिजे किंवा त्यांनी उपस्थिती त्यांच्यासमोर मला जास्तीत जास्त करता आलं पाहिजे. आणि या studies ups downs of a particular club as far as membership development is concerned. आपण 5 वर्षाचा डाटा जर आपण 5 वर्षाचा डाटा जर आपण काढला, रोटरी क्लब ऑफ उमरगा 5 वर्षाचा डाटा किंवा आपल्या डिस्ट्रिक्टचा डाटा उमरगाचा, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मागच्या 5 वर्षात आपण कसे झालो, 20 21 21 22 22 23 23 24 24 25 की विशेष करून मंगळवार आणि शुक्रवार तेव्हा बसेस कमी आणि सगळी लग्नाची गर्दी, त्या बसमध्ये चढायचं म्हणजे सगळं अवघड काम. तर तो कोणाचं मंगळसूत्र गेलंय, कोणाचं पाकिट गेलं, माझी एकदा काय केली लक्षात घ्या. तर तिथं एक साधी ऍक्टिव्हिटी सर सुचवली होती, मंगळवारी आणि शुक्रवारी पर्टिक्युलरली दुपारी 3 ते 6 या दरम्यान काही व्हॉलंटियर तिथं न्यायचे आणि लोकांना लाईनीमध्ये तुम्ही जे आहे ते आत बसमध्ये बोलतो. इतक्या लोकांच्या मी प्लेसेस घेतले तुम्हाला सांगतो. या सगळे प्रकार वाचून म्हणजे साधं तुम्हाला काय वाटायचं पुढचं हाच प्रश्न सगळ्यांना आहे. काय काय मार्गाने तुम्ही क्लबशी संपर्क साधा किंवा कम्युनिकेशन करत आहात आणि काय गरजेचं आणि काय गरजेचं, तर कुठल्या त्यातला भाग आहे. एक बर्थडे वगैरे असेल समजा प्रेसिडेंटचा वगैरे, त्या माध्यमातून आपण त्याच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे. एक आपण त्याची डेव्हलप होतो आणि शिवाय आपण त्या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या पर्सनल कामासाठी सुद्धा जात असो आपल्या त्या डिस्ट्रिक्टमध्ये, तर आपण त्या प्रेसिडेंटला कॉन्टॅक्ट करून तिथली मीटिंग आपल्याला अटेंड करता येते आणि जो आपला जो सब्जेक्ट आहे, आपला जो अजेंडा आहे, तो अजेंडा आपण त्या मीटिंगमध्ये मांडता येईल आणि आपण असा प्रयत्न करतो. पुन्हा एक चांगला पॉईंट आहे की मीटिंग सुद्धा अटेंड करू शकता. मीटिंग अटेंड करायला 2 प्रकार आहे, एक तर नुसतं जो मीटिंग अटेंड करणे म्हणायची त्या पद्धतीने आपण करतो. तर या कन्सेप्टवरती टोयोटाने बरंच काम केलेलं आहे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये TPM या कन्सेप्टनी खूप सारं रिव्हॉल्युशन या इंडस्ट्रीमध्ये चालू आहे आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते तर तिथेही अशा प्रकारचे ट्रेनिंग्स वगैरे होतात. तर मागच्या वेळेस आम्ही पूर्ण जवळपास 1,500 लोकांना या पद्धतीचं ट्रेनिंग. तर असं स्किल डेव्हलपमेंटचे असे काही बरेच कन्सेप्ट आहेत, तर त्याच्या पद्धतीनं गोल सेटिंग करून मी सुरूची. त्यानंतर अजून एक आहे, काय सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वस्थ नो युअर नंबर. नो युअर नंबर म्हणजे सगळ्या रोटेरियनने स्वतःचे हे आपने पूरा क्लब नहीं किया. नाही सतीश काय माहिती का, मास्टर की म्हणजे तुम्ही इसमध्ये उजं करता आहे ते लक्षात घेऊन आपण त्यांच्या थोडं असं म्हणायचं आहे, अंडरस्टँडिंग दॅट ईच प्लस ईच युनिक. तुझ्या आयडियाच केल्या पाहिजे, हे ग्राही धरू नका. तुम्ही मार्गदर्शन कचेरीत नाही, यू आर ओनली सजेशन्स. काय बरं तर त्यातनं नाराज होणार. बऱ्याच वेळा काम मी या 5-6 मुलाला घ्यायला म्हणून ऐकत नाही. हे कंप्लेंट नेशन आपण कायम राहतो. प्रत्येक क्लब हा युनिक आहे, त्यांचं ते ठरवतील, तुमचा विषय आवडला तर घेतील. पण तुमचं मागणं असावं की त्यात आपण नाराज व्हायचं नाही. पैसा बचता आ रहा है का यूज जो है वो बाकी के एक्टिविटीज के लिए यूज करना. इन्होंने सॉल्यूशन बताया, करेक्ट बताया, उसको उसमें ऐड करने के लिए कुछ सॉल्यूशन में आपको रीजंस मिलते हैं. इन्होंने एक और बताया कि इसके साथ सॉल्यूशन में मुझे लगता है कि आपका वोटिंग राइट्स भी बढ़ सकता है. क्या सिर्फ हम इलेक्शन के लिए ही मेंबर्स रहते हैं या चलाते हैं, या ये सभी को ठीक लगता है? नो, यस सर, एक लेवल पे तो बराबर है. ठीक है, अपना अपना. हाँ, मैंने उसको थोड़ा सा एलिब्रेट करके बोलिए आप. मैं वही
So you have to showcase your story. बरोबर आहे? आता हे सगळं करत असताना तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळी तुमच्या कामाकडे लोक बघत असतात. त्याच्यामुळे लीड बाय एक्झाम्पल असं नेहमी म्हटलं जातं. तर ते लीड बाय एक्झाम्पल तुम्ही क्लब्सपर्यंत तुम्ही स्वतः काहीतरी केलेलं आहे कशा पद्धतीने पोचवा. तुम्ही सांगाल का मी $1000 दिले, चल तू पण $1000 दे.